आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही. मा जिजाऊ या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. मैत्रीचा गेट टुगेदर, आठवणींची शाळा, वर्गमित्र स्नेह संमेलन, RGPK विद्यालय देवगौठे, 10वी बॅच 2000-2001. संमेलनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या RGPK विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय लहारे सरांनी घ्यावं असं मी त्यांना विनंती करतो. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगल, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही
हमखास लिहिता येणारे 2च प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी. जेव्हा आपण क्लासमध्ये बसलेलो असतो, मुख्य सरांची एंट्री झाली का सगळे शांत एकदम उठा लगेच तुम्ही राज्यघटनेची रचना सांगा. सगळं असं शाळेत गेल्यानंतर लगेच मुलांसोबत कसंही करायचं. मग ते शिक्षक आल्यानंतर सर काय पण राहुल गव्हाणेला विचारायचे तुझं नाव काय. तो म्हणाचा राहुल पण तयारी गव्हाणे. कुठून आला, अंगणवाडीवरून आला, कशाला आला, शिकाय आला, काय शिकवतो दगड. सगळे शिक्षक असेच छडी घेऊन वर्गावरती येत होते, डस्टर घेऊन येत होते. कोणाला छडी नाही सापडली तर ते डस्टर मारत होते. कधी कधी असा वाटतं आपण पण. हाय हॅलो, माझं नाव चंद्रकला साहेबराव कांडळ. आत्ताचं नाव चंद्रकला संभाजी वाघे. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. मुलगा इंजिनियर IT करतो, येवलेला आहे. मी आता शेतीच करतो घरी. मित्र परिवारासोबत शाळेत बसण्याचा जो आनंद आहे तो मला शिक्षकांनी दिला. म्हणजे शिक्षकांनी आपला एवढा अरेंजमेंट करून दिली, शाळा दिली, तुम्ही सगळे आले. आणि मला कधी वाटलं नव्हतं की मी ह्या शाळेत अशा पद्धतीनं येऊन पुन्हा येईल शाळेमध्ये, नाही का, की शिक्षकांचं एक प्रणालीबद्ध करण्यासाठी, शाळेला वंदन करण्यासाठी, ह्या बेंचवर बसण्यासाठी, माझ्या मित्रांबरोबर बोलण्यासाठी मी पुन्हा येईल. आणि आम्ही पुन्हा आलो. याचा आजचा दिवस खरंच एक सुवर्णाक्षरात आणि मुख्य सरांच्या आठवणीत असते. शरद काकांचा भाचा. तुम्ही बऱ्यापैकी मला टिमो नावाने ओळखता. मित्रवर्ग मामाचं गाव असल्यामुळे कायमच जोडलेला राहिला आणि त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो. सरांनी विशेषतः मुंगशे सर, तारे सर हे घरासमोरच राहायचे आणि मला चांगलं आठवतं की आता विद्यार्थ्यांना, म्हणजे माझी मुलं असतील किंवा आपल्या सगळ्यांचेच मुलं, टीव्हीचा आपल्याला आपल्या मुलांना किती शौक आहे. परंतु त्यावेळेस आम्हाला शाळा सुटली की दामिनी म्हणून मालिका असायची आणि त्यावेळेस संतोषच्या घरी टीव्ही होता आणि ती बघण्यासाठी आम्ही पळत जायचो आणि लहान सर मागून यायचे आम्ही दुसऱ्या दाराच्या बाहेर. तर अशा पद्धतीने बऱ्याच आठवणींना उजाळाला या ठिकाणी. आत्ताचे नाव योगिता नारायण कोकाटे. माझं गाव हंडेवाडी आणि आम्ही शेती करतो. आता सध्या ते रामा ॲग्रोटेक कंपनीचं काम करतात. आणि 2 मुली मला, एक मुलगी डिग्रीला, एक मुलगी 6वीला. त्यानंतर मी कंपनीत जॉईन झालो मुसळगावला आणि तिथंच ड्युटीवर याने राहायला पण समजत नाही. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझं माहेरकडलं नाव सुनीता दामोदर आरोग्य, सासरकडलं नाव सुनीता देरे. मला एक मुलगी आहे, माझी मुलगी MBBSच्या 4थ्या वर्षाला आहे. असं आठवतं आजच्या समोर गेलं का टिकली लावली की नाही. सगळ्यांनी भीती वाटायची, अरे लहान सर आले, लहान सर आले. आम्ही हातातल्या गोट्या सोडून पडायचो, गोट्या तिथंच राहायचं. आणि लहान सरांच्या भीतीमुळं आम्ही काही इथं एका चटईवर किंवा एका सत्रेजीवर किंवा एका रूपाने आम्ही इथं जर मला जमलो ते केवळ लहान सर. मुंगशे सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनी जो आपल्याकडून अभ्यास करून घेतला, वर्षाच्या ताच्या अटी असतील, कारणे असतील, परिणाम असतील, ते आपल्याकडून जरी पाठ झाले नाही परंतु त्यांनी काय केले ते आपल्याकडून सतत घोकून ते पाठ करून घेतले. तर माझ्यासारख्याकडून मी सतत वाचित असताना माझे ते लक्षात राहत नव्हतं, परंतु मुंगशे सरांनी ते सतत वर्षाच्या 10च्या अटी, जर्मन साम्राज्याचे विघटन होऊन ते काय
आपल्याला सगळ्यांच्या मुखातून त्यावेळेस पाठ करून घेतलं आणि त्या आपले खरात सर इंग्रजी शिकवत असताना त्यांनी पहिलीपासून तर 10वी पर्यंत त्यांनी आपल्याला सांगायचे का शब्दार्थ पाठांतर करा. शब्दार्थ पाठांतर केले तर तुम्हाला वाचता येईल. पण आम्ही त्यावेळेस काय करतो, आमचं त्यावेळेचा काळाच लय वेगळा, आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं काही. आता आम्ही आमच्या पोराला सांगतो का शब्दार्थ पाठ कर, शब्दार्थ पाठ केले तर तुला वाचता येईल. कमिटी आल्यानंतर माझ्या डॉक्युमेंटची टोपी मफलर असल्यामुळं काय झालं, मी सगळ्यात वेगळा दिसायचो. आणि त्या कमिटीने काय केलं, मलाच विचारलं विजन मिशन सांग म्हणून. आणि मला तर विजन मिशन सांगताना हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगायचं असतं. आणि हिंदी तर मला हे पुढं म्हणायचं मला कळतच नव्हतं, इंग्लिश कसं सांगावं. परंतु आम्ही केलं तर ते मला त्यांनी विजन मिशन मधले काही 1-2 पॉईंट विचारले तर मी त्यांना सांगू शकतो का we undertake the mission to provide quality technical education to the rural society. We strive hard to produce competent, efficient, character and trustworthy engineers. या 2च शब्दामध्ये त्यांनी काय केलं, मी ज्या डिपार्टमेंटला A ग्रेड भेटलं तर त्या कमिटीने विचारलं की तुमचा शिपाई जर इंग्लिश बोलतो, इंग्लिश विजन मिशन सांगतो, नक्कीच तुमचे स्टाफ सुद्धा चांगले असतील. मग त्यांनी बाकीच्या स्टाफ लोकांची परीक्षाच नाही घेतली आणि माझ्या सगळ्या मेकॅट्रॉनिक डिपार्टमेंटला A ग्रेड देऊन ते पुढच्या डिपार्टमेंटला गेलो. कितनी रंगो वाली पीली बुरी काली काली, उड़ती हैया फूल फूल पर उड़ती हैया ढाई ढाई, कभी इधर को कभी उधर को उड़ जाए. ते काय म्हणायचे का तुम्ही मुली कधी चाबोला धरू नका आणि तुम्ही कधी भेटणार पण नाही. आणि आता ते 24 वर्षानंतर जाणवलं. आणि आज जेव्हा सगळ्या भेटल्या, सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. आणि त्यांची आठवणी काय मिळतीच का आता आपल्याला मुली भेटणार नाही. आणि माझी मुलगी आहे, तिला मी खास करून सांगते की शाळेत जर निघाली तर ती कधीच टिकली लावत नाही, बांगड्या पण घालत नाही. काय म्हणते आमचे मुंगशे सर, आम्ही पहिल्या वर्गात आले तर सगळ्या मुलींकडे बघणार आणि सांगणार का टिकली आहे का नाही तुमची, ज्यांनी लावली नसेल तिला पहिलं उभं करणार. अशा सरांची मुलगी अनन्या सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे 4थ्या वर्षात. म्हणजे माझ्या आठवणी सांगत राहते पण मुलांना ते पटत नाही. आता सर आम्हाला बाहेरचं नॉलेज तिकडचं नॉर्मली थोडे म्हणजे 2-3 मार्क असतात क्वालिफाईड आला असता. मला याचा खूप अभिमान आहे. असा आहे तो मुझे सर काय म्हणायची का वानगायची शिंगामशी इथे बसलेला आहे असाची. मला 2 मुलं आहेत, एक 3रीला आणि एक सिनियर टीचर. मला 2 मुलं आहेत, शिक्षण झालं, शाळेत आहे, मी शेती करते. मला एक मुलगा आहे, मी सिनियर आहे, हिंदुस्तान लेवलमध्ये काम आहे. मम्मी तुझ्या मित्राचा फोन आला. मम्मी तुझ्या मित्राचा फोन आला, बोल म्हणे तुझ्या मित्रासंग. मी म्हणलं कोण आहे, मी त्यांना ओळखलं नाही. मम्मी तुझं संतोष, नवाज भाऊ, मत्सू भाऊ, राहुल या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो. दत्तू भाऊ पण होते त्याच्यामध्ये की त्यांनी ही पहिल्यांदा संकल्पना मांडली की आपण सर्वजण एकत्र येऊ. आणि फक्त संकल्पना मांडली नाही तर ती तडीच नाही. खूप खूप धन्यवाद. माझं हा वर्ग आहे, हा क्लास आहे, हा माझा सब्जेक्ट आहे, मी एवढं शिकवणार. माझं 45 मिनिट किंवा 40 मिनिट झाल्यानंतर माझं आणि विद्यार्थी किंवा काही असेल ती शाळा बघून घेईल, माझं काही संबंध नाही किंवा असं काही नाही. असं आजकालच्या थोडं शिक्षणाचं हे असं झालेलं आहे. पण आम्हाला जे शिक्षण भेटलं ते खरोखर आज आठवण येते की कधीही कोणत्याही शिक्षकाने असं काही नाही केलं की हे एवढंच आहे, मी एवढंच बघणार आहे की याच्यामुळे हे एवढंच होणार आहे. कोणालाही कधी वाटलं की हा बोलता बोलता आता मुशरांचं उदाहरण नाही, गोरेगुरुजी जरी आमच्या क्लासला शिकवले नव्हते तरी पण त्यांनी कधीही असं कोणत्याच क्लासला असं नाही केलं. आमचं ॲडिशनल
सॅटर्डे संडेला ॲडिशनल वर्क घेऊन व्याकरण असेल, त्यानंतर स्कॉलरशिपमध्ये आम्हाला जे काही यश मिळालं 4थीला असताना ते गोरगुजींमुळे मिळालं. त्यांनी सर आम्ही अजून एक तुमचे उदाहरण देतो की नाही आमच्या वेळेस असं होतं हे सर्व ते आम्हाला, आणि असं नसेल साधी टिकली लावली नसली तरी आम्हाला शिक्षा व्हायची. साधं आम्ही एवढंच काय तुम्हाला आठवत असेल तर जर आई वडिलांच्या पाया पडणं नाही आलं तरी आपल्याला शिक्षा व्हायची, अंगठी धरायला लावायची. बरोबर ना? म्हणजे आजकाल कसं असतं की नाही आलं शिकवलं गेलं, पण फक्त शिकवण्याबरोबर मूल्य शिक्षण जे असेल किंवा जीवनाचं शिक्षण जे असेल ते आपल्याला इथं भेटलं. आज तुम्हाला खूप आनंद वाटला असेल की आपण बऱ्याच दिवसांनी आपण एकत्र आलो. आपले तेव्हाचे चेहरे वेगळे होते, आता आपले बदलले. प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात होता. आपल्याला वाटलंही नसेल मी इंजिनियर होईल, मी वकील होईल, मी डॉक्टर होईल, माझे मिस्टर अशा पदावर असतील, मी इतकी मोठी असेल, माझे मुलं असे करतील. एक आध्यात्मिक दृष्टीनं आपलं कर्म आपल्याला ह्या गतीपर्यंत पोहोचवत असतं. आज आम्ही कोणीही आमचे शिक्षक मित्र आम्ही तुम्हाला तत्वज्ञान शिकवण्यासाठी नाही तर आपण एकमेकाशी हितगुज करण्यासाठी आलोय. माझं बालपण असं होतं, मी आता इतका मोठा झालो. आता इथं उदाहरण पदावर आज मी निमोनला होतो 1986 पासून. माझे मुलं ते PSI आहेत, ओळखू येत नाही. म्हणून सर अध्यात्माने जसं सांगितलं ना का गावोगावी घरं बांधा, आपण एवढी घरं बांधलेली आहोत. आपल्याला बंगले भल्या बांधायची आम्हाला गरजच नाही, ही आमच्या हक्काची घर आहे. त्या असं केलं तसं केलं, त्या भौतिक सुविधा आहे. मी काय केलं, माझे एवढे विद्यार्थी घडवले, एवढे माझे घर तयार केले. आज नेमकेपणी ज्यावेळेला आम्हाला भेट देणारे ओळख देणारे ना ही आमची श्रीमंती. आमचा बँक बॅलन्स किती आहे याला काहीच किंमत नाही. आपल्या पाठीमागे लोक काय बोलतात. तू बघिंदो आई वडिलांप्रमाणे जेव्हा आमचा विद्यार्थी मोठा होतो तेव्हा आम्हालाही खूप आनंद होतो. विद्यार्थी मोठा पाहून आमचंही काळे जाती सुपा एवढं होतं आणि आम्ही भरून पावतो. आम्हाला हीच आमच्या कामाची पावती. माणसाच्या जीवनामध्ये पैसा भरपूर मिळत असला तरी पैशापेक्षा माणसाला किंमत द्या. माणूस म्हणून जगा, नॉट थिंग्स बट मेन या उक्तीप्रमाणे जीवनात अनेक जण भेटतील, परंतु आई वडील आणि शिक्षक हे आपल्या हिताचाच सल्ला देत असतात. त्यामुळं त्यांनी दिलेली शिकवण घेऊन पुढे जा. आपला परिसर, आपलं गाव, आपलं कुटुंब, आपले शिक्षक, आपले मित्र यांच्याशी नेहमी एकनिष्ठ राहा. एकमेकांच्या अडीअडचणी दूर करायचा प्रयत्न करा. सुखदुःख वाटून घ्या. असं म्हणतात की तुम्हाला वेगाने चालायचं असेल तर एकट्याने चाला, परंतु तुम्हाला दूरचा पल्ला गाठायचा. तुम्हाला माहितीये डॉक्टर इतकं महत्वाचं, आपले प्राण वाचवतो, पण डॉक्टरला पोहोचवणारा, गाडी चालवणारा ड्रायव्हर काही कमी नाहीये. हा, ड्रायव्हर जर गाडी चालवत असेल तर तो रोड बनवणारा इंजिनियर काही कमी नाहीये. इंजिनियरनं नुसता प्लॅन केला पण खडी टाकणारा जो मजूर आहे तो सुद्धा कमी नाहीये. त्याच्यामुळे आपला देश, आपला सगळं आयुष्य घडतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यात कोणी न्यूनगंड किंवा कमीपणा मानायचं गरज नाही. बाळासाहेब मी शेती करतो किंवा तो गुमरे मी शेती करतो, अरे तू त्या नाम न देतो उलट काय करतो. आता काय बोलावं ते समजत नाही. तुम्हाला एकदा पाहिल्यानंतर आता जवळजवळ माझ्या माहितीनुसार 24 वर्षानंतर आपण 24 वर्षानंतर आपण एकमेकांना पाहतो. काही ठराविक मुलं मुली नजर पडतात. आणि दुसरं एक आवर्जून सांगायचं आहे का कोणत्याही प्रकारचं व्यसन नकोय आपल्याला. आता आपल्या बाबतीमध्ये व्यसन तर नाही काही तो भाग नाही, तरी परंतु व्यसन काही करायचं नाही. आता मी रिटायर झालो तरी परंतु मला शिकवणारे श्रीराम गुरुजी समोरून जरी आले तरी माझ्या अंगात असं धस्स होतं काही. म्हणजे ती एक हॅमरिंग झाली. तेव्हा या गोष्टीचं तुम्ही करते पाळा. आणि आपली जी काही मुलं मुली असतील त्यांना जरा चांगलं
संस्कार करा. आता एक कोणतं पूर्ण सांगितलं पूर्वी पोरग MBBS ला नंबर लागला म्हणजे किती अभिमानाची बाब. तेव्हा तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता संतोष बाहेर सर्व काही शेफ लोक झाले, काही कंपन्यांमध्ये चांगले इथेही कसं चांगल्या संस्कृत अशा गृहिणी, तोही एक अभिमानी. तेव्हा तुम्ही आमचा या ठिकाणी आज सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल SSC बँक 2012 या बॅचने उत्कृष्ट असा कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. दुसरं धन्यवाद यांच्यासाठी द्यायचं ज्या ज्या जोडीने आले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. तुम्हाला आठवत असेल तुमची बॅच किती मुलांची होती SSC ची? 31 मुलं होते फक्त. किती होते शेवटी? 31. तुमच्या बॅचचा रिझल्ट होता 76%. तुमच्या बॅचचा रिझल्ट किती होता? 75.76. 76% रिझल्ट होता. चांगला होता त्यावेळेचा, चांगला रिझल्ट होता. आपल्या परिसरातला 1 नंबरचा रिझल्ट होता. म्हणजे खूप तुम्ही प्रयत्न केले, माझं सहकार्य तुमच्यासाठी प्रयत्न केले आहे. संतोष नेहमी यायचा, ही जोड यायची म्हणून सर आम्हाला कार्यक्रम घ्यायचाच आहे. म्हटलं कधी घ्या, कधी, तुमच्यासाठी आमची शाळा उघडीच आहे. त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलंय, उत्तमच आहे. लक्षात सर्वांच्या. पण खरोखर तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितल्या, वाईट गोष्टी सांगितल्या. ठीक आहे, आता एकदा पासआउट झाल्यावर माणसाने एकदम फ्रीज बोललं पाहिजे, मनातलं सगळं काढलंच पाहिजे. कारण जीवन हे आत्ताच आहे, लक्षात ठेवा. आज आहे, उद्या कोणाचं सांगता येणार नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही सर्वांनी, तुमचे संस्कार झाले, आपले सगळे पालक शेतकरी होते, तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आठवत असेल तुम्हाला, कुठं जातो, काय करतो, काय नाही, फक्त येऊन कंप्लेंट करून जाणार तुमची गपची. त्या पद्धतीने तुम्हाला मार्क सुद्धा मिळत होता. पुढे गेले हे सुद्धा सांगितलं जातं. तसेच लक्ष आपल्या मुलावर. मी तर पहिले सांगेल, आपल्या मुलांचा मोबाईल काढा. ते शक्य नसेल तर एकदा फोन बुक चेक करत चाला. त्या मुलाची मैत्रीण कोण आहे, त्या मुलाचा मित्र, मुलीचा मित्र कोण आहे, हे खूप काळाची गरज आहे. लक्षात ठेवा. छोटं छोटं वाटतंय आजची पिढी भयानक आहे. पुढं तुम्ही बघताय, बाहेरच्या जगात वागताय, मधून मधून क्रॉस चेकिंग करा. ही काळाची गरज आहे. गरज असेल तर मोबाईल द्या, काही गरज नाही मोबाईलची. भारताविषयी सर्वे आला होता, बघितला असेल माझा, बघा तुम्ही. एक सर्वे आला होता, सर्वात जागा आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये कोणाचे आई वडील असतील? जास्त शिकलेले, जास्त शिकलेले त्यांची मुलं आहेत. लक्षात घ्या, मधला सर्व येतो. म्हणजे बसलाय तुम्ही, 10वीचा मुलगा आहे, 10वीचा, त्याला अटॅक आला शाळेत येताना आणि जागेवर गेलाय. बघा, टेन्शन. याला कारण काय? टेन्शन आहे. तोही याला होता कॉन्व्हेंटला मुलगा होता. तो कोण कुठं होता? कॉन्व्हेंटला. लक्षात. सर्वात महत्वाचं, शाळेला खरोखर गरज होती. आमच्याकडे फोटो होता सरस्वतीचा. काय होता आमच्याकडे? सरस्वतीचा एकच फोटो होता, खूप वर्षाचा होता. संतोष आला, सर मला असं करूशी वाटतं. त्याचं सर्व ऐकून घेतलं. बरोबर आहे नाही संतोष? तो म्हणजे आम्ही पैसे कलेक्शन, उरलेल्या पैसे आम्ही आमच्या बँकच्या नावाने काय करणार आहे, त्यात पहिले 5वीच्या मुलांना पहिल्याला आम्ही बक्षीस चालू करणार आहे. त्याने सगळं सांगितलं. म्हणलं ठीक आहे, ते तर चालूच आहे आणि सगळ्यांना बक्षीस दिले जातात शाळेत, पण एक शाळेला गरज आहे म्हटलं. बघ, करता आली तर तू मग मातीची मूर्ती दिली तरी चालेल म्हटलं मला. सरस्वतीची मूर्ती ते तुमची आठवण कायम राहील. पण त्याने त्याच्यात ऍड केलं. अजून शाळेत फक्त सरस्वतीची मूर्ती मातीची मागितली होती. बरोबर नाही संतोष? तुमच्या कॅपॅसिटीनुसार. पण तुम्ही उत्तम अशी, उत्कृष्ट अशी सरस्वती मातेची मूर्ती दिली आणि ते तुमची बॅच नाही, सूर्यचंद्र असेपर्यंत शाळेत दिसणार तुम्हाला. त्याच्याबरोबर तुम्ही प्रत्येक प्रोग्रामला तुमची सरस्वती मूर्ती आणि समाज पुढे राहतील. हीच तुमची शाळेला आठवण राहते तुमच्या भविष्यात. पूर्ण कार्यक्रम झाल्यावरती कोणाचा आभार मानायचे राहिले तर तो खरंच नाराज होऊ शकतो. पण आपला कार्यक्रम हा आपल्या सर्वांसाठीच आहे. त्यामुळे स्पेशल आभार मी फक्त लहारे सर, मुंसे सर, वारुंगसे सर, ठाकरे सर आणि बाकी सगळे शिक्षक वृंद, गुरुवर्य ते उपस्थित राहिले त्यांच्या वेळात वेळ काढून. कारण मी पण एक सपोज गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि तुम्हाला रविवारच्या दिवशी स्पेशली परत कामाला बोलवायचं आणि इथं तुमच्या आयुष्यातला एक म्हणजे वेळ द्यायचा, तर ते खरं तर जीवावरती येतं. म्हणजे कोणाला जे नोकरी करतात त्यांना स्पेसिफिकली हे माहिती आहे. पण त्यांनी त्यातल्या त्यात त्यांच्या वेळात वेळ काढून, म्हणजे आम्ही पहिले कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस आमचा असा विचार होता की आपण शनिवारी घेऊ, म्हणजे तुम्ही सर्व इथं उपस्थित राहाल आणि तुमचा स्पेशली वेळ आम्हाला द्यायची गरज पडणार नाही. पण आपल्याला एन्जॉय करता यावा म्हणून शेवंत सर, लहारे सर यांनी स्पेशली सांगितलं की तुम्ही कार्यक्रम रविवारी घ्या आणि रविवारी तुम्हाला जी मजा करता येईल, जी
तुमच्यामध्ये डिस्कशन होईल, तर त्याबद्दल त्यांचे खास आभार मानतो. त्यानंतर आपला मित्रपरिवार नवनाथ भाऊ असतील, राहुल भाऊ असतील, योगेश जोशी असेल, बाळू भाऊ असतील, बबन भाऊ असतील आणि प्रत्येकाने इन बिटवीन सगळ्यांनी, नारायण भाऊ असतील, सविता, चंद्रकला, हे सगळेजण होते. यांनी प्रत्येकाने एकमेकांबरोबर संवाद साधला, सांगितला आणि त्याचा आउटपुट, त्याचा रिझल्ट आज आपण इथं सर्व बसलेलो आहोत आणि भेटलेलो आहोत, हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपले चत्तरदादा असतील, त्यानंतर संदीप भाऊ असतील, त्यांनी आज कालही आम्हाला मदत केली, बेंच लावल्या, त्यानंतर वर्ग आणि पूर्ण परिसर आज सकाळी येऊन त्यांनी स्वच्छ केला, तर त्याबद्दलही त्यांचे आभार. आपल्या सर्व मित्रपरिवाराचे आभार आणि स्पेशली आपल्याला जोशी काकांचे आभार मानावे लागतील, कारण त्यांनी फार त्यांचा वेळ घेऊन, कारण ते काल परवापर्यंत वणीच्या डोंगरावरती होते आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे स्पेशली मी ज्यांना फोन केला त्यांनी कधी मला नाही का कशाला फोन करतो, तुला काही कामच नाहीये, उठला सुटला फक्त फोन करतो, रात्री करतो, 9ला करतो, 10ला करतो, तर असं काही नाही. म्हणजे स्पेसिफिकली आम्ही मागचे 3-4 दिवस दररोज रात्री 1-1 वाजेपर्यंत आपल्या देवीच्या मंदिरापुढे बसत होतो आणि वेळात वेळ काढून सर्वांनी त्याला सहकार्य केलं, हे महत्वाचं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रेमाचं सर्वावरी असू द्या, प्रेमाचं सर्वावरी अंतरीच्या प्रेमाने आपण जमलो येते नित्य सर्वजन गुरुजनांच्या दिव्य व्रतास्तव उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या, मुलाची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी, गॅदरिंगच्या ताळमेची गोष्टच न्यारी, गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेला